नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचन मध्ये आपण आज पाहणार आहे राजस्थानी घेवर. चला पाहूया. इथे मी 2 चमच तूप घेणार आहे. आईस टाकून घेते. हाताने फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मलईदार असं होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. छान असं मी पेटून घेतलंय. एकदम व्हाईट कलर असा झाले आपले तूप. तर आपण हे बर्फाचे कडे टाकून घेऊ. 1 कप असा मैदा घेतलाय, चाळून घ्यायचा आहे. एक चमच मी बेसन पीठ घेतले, ते पण टाकू. चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. घेऊ. थंड असं दूध टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया. थंड आहे दूध. थोडं थंड असं चिल असं पाणी टाकायचं आहे. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं. अजून टाकते मी. अजून थोडं पाणी टाकते मी. सगळं पाणी टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते. याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ फिरवायचं, लगेच बंद करायचं आहे. गाळून घ्यायचं आहे. थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकते. थोडंसं जाडसर आहे. हे पहा, अशा प्रकारे. आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवून देऊ. तुम्हाला कळत नसेल तरी बघा, हे पहा, अशा प्रकारे झालं पाहिजे. आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे. 1 वाटी साखर टाकून घेते. चाचणी करायची आहे. आणि पाणी 1 वाटी. पाक झालाय, चेक करून पहा. एक तार असा नाही बनला तरी पण चालतो. जसा गुलाबजामुनला आपण बनवतो त्या टाइप मध्ये बनवायचं आहे. हे पहा, असं थोडंसं चिपचिप झालं तरी पण भरपूर आहे. मी 1 कप असं दूध घेतले, मलाईचं दूध. रबडी बनवायची आहे किंवा मलाई. इथे मी 2 ब्रेड घेतले आणि साईडचे हे काढून घ्यायचं आहे.
हे अशा प्रकारे आणि ह्याचा ब्रेडचा चुरा करून घ्यायचा आहे. दूध गरम झालंय. तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता मलाई बनवण्यासाठी किंवा रबडी बनवण्यासाठी. मी इथे तुम्हाला ब्रेडची बनवून दाखवणार आहे. ब्रेडची पण छान बनते आणि खायला पण टेस्टी लागते. मी ब्रेड चुरून घेतले, दुधामध्ये टाकून घेतले. थोडीशी मी विलायची पावडर टाकते. तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर साखर टाकू शकता. मी इथे 1 चमच टाकते. कलरसाठी तुम्ही केसर वगैरे पण टाकू शकता. छान अशी आपली रबडी तयार आहे, पाहू शकता. हे पहा, तेल गरम झालंय, टाकून पाहू. थोडंसं टाकायचंय. मध्ये लाटल्याने थोडंसं गोल करून घ्यायचंय. बुडबुडे थांबले की टाकायचं आहे. अशा प्रकारे दहा 12 वेळा तरी टाकावं लागतंय थोडं थोडं. मी आता बस करते. साईडनं मोकळं करून घ्यायचं आहे. खाली तेलामध्ये जाते का. काढून घेऊ. छानपैकी असा घेवर निघालाय. अशा प्रकारे घेवर बनवू शकता. आता आपण मलाई लावून घेऊ किंवा रबडी. आता आपण पाक लावून घेऊ जो आपण बनवून घेतलेला तो टाकून घ्यायचा अशा प्रकारे.
मलाई लावलेल्या घेवर तुम्ही 2-3 दिवस ठेवून खाऊ शकता आणि बिना मलाईचे तुम्ही 2 महिने तरी डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता। आता रबडी लावून घेऊया। मलाई मी पूर्ण लावून घेतले। आता आपण काजू किंवा पिस्ता, गुलाबचे पाकळ्या यांना सजवून घेऊ। अशा प्रकारे सजवून घ्यायचं आहे। मलाई घेवर तयार आहे।